फ्रेंड्स, तुम्ही कधी खाल्लं आहे का पेरूचं लोणचं? जर नसेल खाल्लं ना आणि कधी करून पण नसेल पाहिलं तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा. तर हे लोणचे खूप भारी लागते बघा, अतिशय चविष्ट असं लागतं. माझे लहानपणी हे लोणचं खूप बनवायचे. आम्ही तर ते लोणचं मुरण्याच्या आधी संपवून टाकायचो, कारण की पेरूला एक छान चव असते बघा गोडसर. त्यामुळेच हे लोणचं अतिशय अप्रतिम आणि चविष्ट असं लागतं. अतिशय वेगळीशी चव आहे. कैरीचं लोणचं, लिंबूचं लोणचं ह्यापेक्षा देखील याची चव फार वेगळी लागते. जर तुम्हाला पेरू आवडत असतील ना तर तुम्ही पेरूचं लोणचं नक्कीच करून बघा. तुम्हाला वर्षभर हे लोणचं खायला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी आपण इथं गावठी पेरू घेतलेले आहे. तुम्ही ते लालसर घेऊ शकतात किंवा पांढरे पेरूसुद्धा घेऊ शकता. शक्यतोवर हे पेरू खूप कच्चे असायला पाहिजे. कच्चे पेरू असतील तरच लोणचं टिकायला मदत होते. तर मी या ठिकाणी 4 पेरू घेतलेले आहे. ते आहे कच्चे. ते आपण धुवून घ्यायचे आहेत. त्याचे वरचं नाकं काढून घ्यायचं आणि त्याच्या आपण लहान लहान फोडी बनवायच्या आहेत. तर या फोडी तर आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण या फोडी बाजूला ठेवूया. 1 तास तरी आपण या फॅनखाली ठेवूया. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. तर इथे मी शोप आणि मोहरीची डाळ घेतलेली आहे, धणे घेतलेले आहे आणि जिरं घेतलेलं आहे. त्याचं प्रमाण बघा तुम्ही. 1-2 चमचे जिरं घ्यायचं आहे, धणे हे अर्धी वाटी घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आपण मोहरीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धी वाटी आपण शोप घेतलेली आहे. हे सर्व तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही चेंज करू शकतात. आता हे सगळं जिन्नस आपण कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे. भाजलेलं असल्यामुळे हे लोणचं अजिबात खराब होत नाही. कधी मसाला हा भाजूनच घ्यायचा आहे. आता आपण हे भाजलेलं जिन्नस सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे. आता आपण तिखट मिठाची तयारी करूयात. या ठिकाणी मी तिखट घेतलेलं आहे, हळद घेतली आहे, हिंग घेतलेला आहे आणि आपण मीठ देखील घेतलेलं आहे. तर हे मीठ असं घ्यायचं आहे की चवीला पण छान लागलं पाहिजे आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे मीठ हे बेतानेच घालायचं आहे. त्यामध्ये आपण 1 चमचाभर घरचा गरम मसाला घातलेला आहे. तिखट 4 चमचे, हळद 2 चमचे, हिंग 1 चमचा, 4 ते 5 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि गरम मसाला 1 चमचा घेतलेला आहे. तुमचे पेरू तुम्ही किती घेता त्यावरती हे अवलंबून आहे. आता आपण मिक्सरमध्ये हा मसाला वाटून घेतलेला आहे. लोणच्याचा हा मसाला खूप जास्त बारीक न करता थोडंसं जाडसर राहू द्यायचं आहे, म्हणजेच खूप छान रायतं बनतं लोणच्याला. आता आपण एका कढईमध्ये तेल टाकत आहोत. तर तेल गरम झाल्यानंतर बघा आपण ही थोडीशी मोहरी आपण इथे टाकून बघायची आहे. म्हणजे तेल गरम झाले की नाही ते सुद्धा कळेल. तुम्ही तेल इथं कुठलेही वापरू शकतात. शेंगदाण्याचं, सोयाबीनचं किंवा सनफ्लॉवरचं कुठलंही तेल आपण इथे लोणच्याकरता वापरू शकतो. आता आपण तेलामध्ये मोहरी टाकून बघितलेली आहे. आता आपण इथे हिंग टाकणार आहोत. गरम मसाला घातलेला आहे. आता ह्यामध्ये आपण मीठ घालणार आहोत. असं आपण प्रत्येकी हे सगळं साहित्य तेलामध्ये टाकत जायचं आहे. तेलाचा गॅस मात्र खालून बंद असायला पाहिजे. आता आपण ही कढईत गॅसच्या खाली उतरवून घेऊया आणि हळू मसाले टाकूया. असं आपण टाकलं ना की मसाला जळत पण नाही आणि कलरसुद्धा शाबूतच राहतो. खूप छान रंग येतो बघा याचा. त्यामुळे खूप गरम तेलात टाकू नका मसाला, नाहीतर मग ते तिखट जळून जातं आणि काळपट रंग येतो. तसेच चवसुद्धा जळकी लागते. लोणच्याला फोडणी दिल्यामुळे सुगंधसुद्धा खूप छान आलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप छान खमंग आपली इथं फोडणी तयार झालेली आहे. आता ही फोडणी आपण थंड होऊ द्यायची आहे. आता ही फोडणी खूप छान थंडगार झालेली आहे. तर यामध्ये आपण या पेरूच्या फोडी आपण टाकून घेणार आहोत. त्यानंतर आपण छानपैकी याला मिक्स करायचं आहे, म्हणजे सगळ्या बाजूने सगळ्या फोडींना हा मसाला पूर्णपणे लागला जाईल. तर या लोणच्यामध्ये आपलं महत्त्वाचं साहित्य टाकायचं राहिलं आहे, ते म्हणजे आपण जो मिक्सरला मसाला वाटला आहे ना, तो इथं आपल्याला टाकायचा आहे. तुम्हाला हवा असेल तुम्ही तेलामध्ये देखील टाकून घेऊ शकतात, परंतु खूप छान भाजलेला असल्यामुळे मी हा वरूनच टाकत आहे. तर बघा तुम्ही हे सगळं मिश्रण मस्तपैकी एकत्र करायचं आहे. खूप छान याला रायतंसुद्धा सुटणार आहे, तुम्ही बघू शकतात. आता या लोणच्यामध्ये तेल आणि मिठाचं प्रमाण हे अगदी योग्य पाहिजे, तरच हे लोणचं खराब होत नाही, खूप छान टिकतं. आता यामध्ये आपण अतिशय सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकत आहोत, ते म्हणजे चाट मसाला. चाट मसाल्यामुळे लोणच्याला खूप छान चव येते, आंबट अशी गोड अशी छान चव येते. त्यामुळे चाट मसाला तुम्ही 1-2 चमचे नक्कीच टाकू शकतात. लोणचं फ्रीजच्या बाहेर 8 दिवस टिकेल आणि जास्त दिवस टिकवायचं असेल तर मात्र तुम्हाला हे फ्रीजमध्ये ठेवावं लागेल. तर महिनाभर नक्कीच हे छान जाईल. तर अशी अतिशय असं चटपटीत आणि सुंदर असं लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स. एकदा तरी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा. त्याचबरोबर आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र नक्की सबस्क्राईब करा. आता आपण लोणच्याकरता काचेची बरणी इथे घेतलेली आहे. काचेची बरणी स्वच्छ घासून आणि पुसून घ्यायची आहे. हवाच थोडीशी तुम्ही उन्हात ठेवू शकतात, म्हणजे ही बरणी खूप छान निर्जंतुक होऊन जाते. लोणचं अजिबात खराब होत नाही. लोणचं 3 ते 4 दिवसात नक्कीच मुरून जातं आणि वर तेल तरंगायला लागतं. तर अशा प्रकारे हे लोणचं खूप छान भन्नाट असं लागतं. अतिशय युनिक असं लोणचं आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा. तुम्ही हे लोणचं कधी करून पाहिलं आहे का? किंवा कोणाकडे खाल्लेलं आहे का? जर कधी कुठे खाल्लेलं असेल किंवा करून पाहिलं असेल तर मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात, कोणत्या शहरातून बघत आहात ते सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण की तुमच्या कमेंट मला वाचायला खूप आवडतात. असे नवीन नवीन प्रकारचे लोणचे ज्या मैत्रिणीला खायला आवडतात ना, त्यांना तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकतात.
तसेच तुम्हाला आपल्या चॅनलवरती अनेक प्रकारचे लोणचे बघायला मिळतील, जसे काही कलंगडाचे लोणचे, आवळ्याचे लोणचे, कैरीचे लोणचे इत्यादी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.